राजधानी दिल्लीची हवा अत्यंत खराब श्रेणीमध्ये पोहोचलेली आहे आणि आज सकाळी 6 वाजता दिल्लीमधील हवा अत्यंत खराब श्रेणीमध्ये पोहोचली आहे। काही ठिकाणी हवेची गुणवत्ता 400च्या पुढे गेली आहे आणि त्यामुळे दिल्लीमधले लोक अत्यंत खराब हवा घेत आहेत। बवाना, जहांगीरपुरी, नरेला, रोहिणी आणि वजीरपूर या भागांमध्ये हवा अत्यंत गंभीर स्तरावर आहे आणि इतर प्रमुख ठिकाणी हवेची गुणवत्ता 337 ते 396च्या दरम्यान आहे। दिल्लीची हवा अत्यंत खराब श्रेणीमध्ये पोहोचलेली आहे। दिल्लीमध्ये श्वास घ्यायला सर्वसामान्य लोकांना त्रास होतो आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान न्यायालयानं दिल्लीमध्ये कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत या संदर्भात माहिती घेतलेली आहे। आज दिल्लीची हवा अनेक ठिकाणी 400 AQIच्या वरती पोहोचलेली आहे। खास करून आनंद विहार असो, दिल्लीतील अतिमहत्त्वाच्या ठिकाणांपैकी बहुतांश ठिकाणी दिल्लीची हवा जी आहे ती 400च्या वरती पोहोचलेली आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आता दिल्लीच्या सगळ्या जहांगीर असो, नरेला असो, रोहिणी असो, वजीरपूर असो या सगळ्या भागामध्ये हवा जी आहे ती अत्यंत खराब आहे। हवेची गुणवत्ता काही भागामध्ये 300हून अधिक आहे। या सगळ्या हवेच्या गुणवत्तेचा जर आपण विचार केला तर ही सर्वसामान्य माणसांसाठी अत्यंत खराब, अत्यंत गंभीर श्रेणीमध्ये आहे। या सगळ्याच्या दृष्टिकोनातून राजधानी दिल्लीमध्ये दिल्ली प्रदूषण रोखण्यासाठी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारने ग्रॅप 3 लागू केलेला आहे। याला ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन म्हणतात। यामध्ये जी बांधकामं अनावश्यक आहे ती सगळी थांबवलेली आहे। डिझेलवरच्या वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। हे सगळे उपाय जे आहेत ते करूनही राजधानी दिल्लीमध्ये सध्या जी आहे हवेची गुणवत्ता अजूनही सुधारलेली नाही आहे। त्याचबरोबर हवेची जी दृश्यमानता आहे ती देखील अद्यापपर्यंत ठीक झालेली नाही आहे। मी सध्या दिल्लीच्या इंडिया गेट परिसरामध्ये असलेल्या कर्तव्य पथावरती आहे। तुम्हाला समोर जे राष्ट्रपती भवन आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे ते इथून पाहायला मिळत नाही। याच ठिकाणी दिल्लीमध्ये 26 जानेवारीचं कर्तव्य पथावरती पथसंचलन होत असतं त्याच भागामध्ये मी सध्या उभा आहे आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अत्यंत हवा ही खराब श्रेणीमध्ये पाहायला मिळते आहे। खरं तर सरकारचं काम असतं स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी हे नागरिकांना पुरवण्याचं। मात्र दिल्लीमधील गेल्या काही वर्षापासून जी हवेची गुणवत्ता आहे ती अत्यंत खराब श्रेणीमध्ये पोहोचलेली आहे आणि आता तिने परमोच्च टोक गाठल्याचं पाहायला मिळतंय। तर या सगळ्या संदर्भात सरकार काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली, इंडिया गेट।